हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा आहे। तर आज जो ट्रेंडिंग टॉपिक आहे त्या रिलेटेड व्हिडिओ मी बनवलेला आहे, जो की आता दिवाळी सुरू झालेली आहे आणि दिवाळीसाठी हा व्हिडिओ खास माझ्या सर्व वायटी फॅमिलींसाठी आहे, जे की माझे स्वतःची जी टेक्निक मी वापरून हे दिवे बनवलेले आहेत। हे दिवे आहेत पाण्यावरील दिवे। आता दिवाळी म्हटल्यानंतर आपल्याला खूप दिवे लावण्याची गरज असते। आपलं अंगण परिसर सगळ्याकडे आपण पूर्ण घरामध्ये प्रकाश करतो। तर इथं तुम्ही बघू शकता, आपल्याला सुरुवातीला जितके दिवे बनवायचे आहेत तितके तुम्हाला घ्यायचे आहेत। तिथे मी 4 बाउल्स घेतले होते सुरुवातीला काचेचे, मात्र एक जो आहे तो मी बाजूला केला। त्यानंतर म्हटलं चला तुम्हाला 2 मातीच्या दिव्यांची पण तुमच्यासोबत पण आयडिया शेअर करावी। आणि इथं मी नॉर्मल जे पाणी टाकीला येतं तेच पाणी घेतलेलं आहे। बऱ्याच जणांना काय वाटतं की यामध्ये कोणतं तरी केमिकल वगैरे मिक्स केलं असेल त्यामुळेच ते दिवे यूज होतात किंवा लागतात, पण तसं काही नाही। हे जे नॉर्मल पाणी आहे तेच पाणी आहे, ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे। पूर्ण भरायचं नाही, थोडंसं अर्धवटच ठेवायचं। त्यानंतर अशा प्रकारची एक पाण्याची बिस्लरी बॉटल असते, ती बॉटल तुम्हाला घ्यायची आहे। त्याचं टोपण वगैरे काढून टाकायचं आणि जो की मऊ लुसलुशीत किंवा मऊ असा प्लेन भाग असतो, तो प्लेन जो भाग आहे जो की ओबडधोबड नसावा असा भाग जो आहे तो तुम्हाला काढून इथं कट करून घ्यायचा आहे। आता तुम्ही किती दिवे पाण्यावरती बनवणार आहात त्यावरती ते डिपेंड करतं। इथे मी तुम्हाला 5 दिव्याचं दाखवत आहे, ठीक आहे। आता बरेच जण मला कमेंट करतील की तुझ्या व्हिडिओची कॅटेगरी कोणती आहे, तू कोणतेही कसे व्हिडिओ अपलोड करते। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, माझ्या मी बऱ्याच मोठे जे यूट्यूबर आहेत ना त्यांचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपला जे कंटेंट आहे, जो आपल्या व्ह्यूअरना कोणता कंटेंट आवडतो ते आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण मिक्स कंटेंट यूज करू शकतो। आणि असं कोणत्याही यूट्यूब पॉलिसीमध्ये किंवा नियमामध्ये नाही आहे की मिक्स कंटेंट अपलोड करू शकत नाही, ठीक आहे। तर तुम्ही म्हणसाल मग व्ह्यूज वगैरे येणार नाही, तर व्ह्यूज येणं किंवा न येणं ते आपल्या व्हिडिओच्या जे मधला जो भाग आहे किंवा आपल्या व्हिडिओचा थंबनेल, आपला व्हिडिओ कसा आहे त्यावरती सगळं डिपेंड करतं आहे, ठीक आहे। असं तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या तुमच्या पंत्या आहेत त्या आकारानुसार तुम्हाला छोटे छोटेसे प्लॅस्टिकचे सर्कल करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्या प्लॅस्टिकला आपल्याला काय करायचं आहे, होल पाडून घ्यायचं आहे। किती होल पाडायचं, ज्या आपण वात्या बनवतो ना दिव्यासाठी त्या इतक्याच आपल्याला होल पाडायचं आहे। ते तुम्हाला आता पुढे मी शेअर करतेच। चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्हाला आवडत असेल असे नवनवीन आयडियाज तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी पण नवनवीन आयडिया ज्या माझ्याकडे आहेत माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार त्यासुद्धा शेअर करत जाईन। कारण मी बऱ्याचदा कन्फ्यूज होते की कोणते व्हिडिओ मी अपलोड करू, कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या माझ्याकडे आहेत, मात्र कोणत्या अपलोड करायच्या ते समजत नाही। आणि काय झालं, मी सुरुवातीला जो शिविंगचा म्हणजे शिलाई मशीनचे प्रॉब्लेम्स क्रिएट करण्यासाठी जो कंटेंट वापरला, त्याचा कंटेंट जो आहे तो आता एव्हरीथिंग संपतच आलेला आहे। पण सारखंच रिपीट करणं किंवा कोणत्याही प्रकारच्या फेक म्हणजे माहिती देणं असं मला तरी पटत नाही। म्हणताना मग मी मिक्स कंटेंट यूज करते। सो प्लीज समजून घ्या आणि रिस्पॉन्स द्या किंवा माझ्या व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करा, माझ्या चॅनलला प्लीज। तर अशा प्रकारे तुम्हाला एखादी धारदार वस्तू घ्यायची आहे आणि ते जे सर्कल्स आहेत ना त्यांना तुम्हाला छोटे छोटेसे होल करायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल प्लॅस्टिकची बॉटल नाही घेतली तर चालते का, तर चालेल। तुम्हाला फायबर वगैरे एखादा असतो ना तो तुम्ही सुद्धा घेऊ शकता, जो की प्लॅस्टिकचा फायबर असायला हवा, अशी वस्तू की ती पाण्यावरती तरंगायला हवी प्लॅस्टिकची, ठीक आहे। तर त्या प्रकारे तुम्ही कोणतीही घेऊ शकता। आता इथं मला काय व्हायला लागले माहिती आहे का, इथं प्लॅस्टिकचे जे हे आहे ना त्याला होल पाडताना थोडासा प्रॉब्लेम येतो। जर शहरात तुमच्याकडे जर हातोडा किंवा एखादा खिळा वगैरे असेल मोळा, त्याच्यानुसार तुम्ही त्याला होल पाडू शकता, ठीक आहे। थोडंसं छोटंसं जे खड्डा वगैरे असतो डबरं किंवा एखादं बाटलीचं टोपण घ्यायचं, ते सरळ उलटं ठेवायचं किंवा सरळ ठेवा, म्हणजे खोलगट वरती करायचं आणि त्यावरती ते प्लॅस्टिकचे जे हे असतात ना आपले ते छोटे छोटे सर्कल ठेवायचे आणि त्यावरती तुम्हाला खिळा मारायचा आहे मोळ्याने। लगेचच मोठे लॉंग जे आहेत किंवा होल जितके आहेत तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही मारू शकता, ठीक आहे। आता मी इथे काय केलेलं आहे, जे कटर असतं शिलाई मशीनचं त्याच्यानुसार टीप पुसवण्यासाठी त्याच्यानुसार सुरुवातीला छोटे छोटेसे होल पाडले आहेत। त्यानंतर कैचीने मी ते होल जे आहेत ते मोठे केलेले आहेत,
ठीक आहे एव्हरीवन, आता इथंपर्यंत तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल. जे काही घरात आपले मटेरियल अवेलेबल आहे त्यापासूनच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कोणतंही विकत आणलेलं नाही आहे. विकत आणले त्या म्हणजे फक्त पंत्या, ज्या की आपण दिवाळीला विकत आणतोच, बरोबर. तर आता इथं आपल्याला कापसाच्या छोटेसे म्हणजे वाती करायच्या आहेत. वाती खूप मोठ्या किंवा लॉंग करायच्या नाहीत, खूप जाड पण करायची नाही आहे, अगदी छोटीशीच करायची. इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छोट्याच करायच्या, ज्या की पाण्यामध्ये व्यवस्थित सरळ अशा उभा राहिल्या पाहिजेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला छोट्याशा करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी करून घेते. व्हिडिओ खूप लॉंग होतो आहे माहिती आहे मला, मात्र डिटेलमध्ये शेअर करावं किंवा डिटेलमध्ये तुम्हाला माहिती व्हावं हाच माझा उद्देश आहे. ठीक आहे एव्हरीवन, तर अशा प्रकारे आपल्याला पंत्या ज्या आहेत त्या म्हणजे बनवून घ्यायच्या आहेत. थोड्याशा जाड बनवा, जेणेकरून तुमचा जो दिवा आहे तो पूर्ण राहतो. अशा प्रकारे वाती ज्या आहेत सगळ्या काही आपल्याला होल्समध्ये बघू शकता. फर्स्ट टाईमच मी होलमध्ये वाती घातल्यानंतरच त्या म्हणजे अशा फिक्स झालेल्या आहेत. जरी होत नसेल तर होल तुम्हाला थोडंसं मोठं करायचं किंवा वात थोडीशी म्हणजे अशी पिळायची, म्हणजे परत एकदा वात व्यवस्थित करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित जे आपले प्लास्टिकचे जे सर्कल छोटे केलेले आहेत ते करायचे. आता तुम्ही म्हणताल ते छोटे सर्कल कसे करायचे किंवा किती आकाराचा असायला हवा ते तुम्ही तुमच्या पंतीनुसार ठरवा. आणि इथं मी फुलांचे सुके फुले आहेत त्याचंच घातलेलं आहे. तुम्ही जी ओली म्हणजे आता सध्याचे जे फुले असतात ना ती फुले तुम्ही ॲड करायची कलरनुसार तुमच्या मनानुसार. ठीक आहे. आणि इथं मी बड्डेसाठी जे भिंतीसाठी लावण्यासाठी ज्या झुरमुळ्या घेतो ना त्याचे छोटेसे काप केलेले आहेत जेणेकरून चमकावं म्हणून. इथं तुम्ही पाण्यामध्ये आपण जी चमकी वगैरे यूज करतो बघा ती चमकीसुद्धा तुम्ही ॲड केली तरी चालते. आणि कसं होतं आता ज्यावेळेस आपण एखादं उद्घाटन वगैरे करण्यासाठी बबल्स वगैरे छोटेसे भेटतात ते जरी तुम्ही डेकोरेशनचा आणला, जर तुम्हाला भरपूर पंत्याची जर आवश्यकता असेल किंवा भरपूर अंगण सजवायचं असेल तर अशासाठी तुम्ही ते थोडंसं छोटं मोठं एक 10-15 ते 20 रुपयेचं डेकोरेशन साहित्य आणू शकता. आता मी इथं जे घरामध्ये आहे तेच शेअर केलेलं आहे. आणि साडीचे जे काठ असतात बघा, ज्या आता तुम्हाला सांगायचं झालं तर साडीला जे गोंड्या असतात ना त्या गोंड्याचे जे धागे असतात ते धागे मी इथं ॲड केलेले आहेत थोडेसे. आता आपल्याला काय करायचं आहे, वातीमध्ये तेल घ्यायचा वाटीमध्ये आणि आपल्याला प्रत्येक पंतीमध्ये थोडंसं म्हणजे एक चमचा तुम्हाला तेल ॲड करायचं आहे. तुमच्या जी वाटी आहे किंवा जी दिवा आहे त्या दिवाच्या आकारानुसार. ठीक आहे, जेणेकरून जे प्लॅस्टिक आहे त्या तेलावरती आपलं तरंगलं पाहिजे. तेल कसं होतं पाण्यावरती तरंगतं आणि आपण जे प्लॅस्टिकचे सर्कल्स बनवलेले आहेत ते पण तरंगतात. तर आपल्याला वरती ज्या वात्या आलेल्या आहेत त्यांनासुद्धा तेल लावायचं आणि वात जी आहे ती पिळून घ्यायची. खूपच तेल लावायचं नाही, अगदी थोडंसंच लावायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला वात जी आहे सरळ ठेवायची आहे. तुम्ही ज्यावेळेस त्या तेल जे पाण्यामध्ये तेल तरंगतं आहे ना त्यामध्ये घातल्यानंतर ना ती वात आपोआप उभी राहते. ठीक आहे, एकदा करून पहा, असे दिवे नक्कीच यूजफुल ठरतील. आणि हे दिवे साधारणतः 2 ते 3 तास अजिबात विझत नाही आहेत. मी तुम्हाला दरवाजाबाहेरसुद्धा लावून दाखवते. ठीक आहे, आणि अंधारातसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळा काही त्याचा प्रकाश जो आहे तो बघू शकता. इथे सगळे काही दिवे आपले लावून म्हणजेच वाती घालून तयार झालेले आहेत. आता मी ते अगरबत्तीने दिवे लावते. किती छान प्रकाश दिसतोय बघू शकता. लाईट लावलेली आहे तरीसुद्धा खूपच सुंदर दिवे दिसत आहेत. तुम्हाला ही आयडिया आवडली का किंवा ही दिवेची जी टेक्निक आहे पाण्यावरती दिवे चालवण्याची ती पण मला कमेंट करून सांगा. आवडली तर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा. असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा, मी सुद्धा नक्कीच बनवत जाईन. बघू शकता किती सुंदर दिसत. आता लाईट बंद केल्यानंतर किती प्रकाश पडतोय. आता मोबाईलची टॉर्च बंद केली मी तरीसुद्धा बघू शकता किती छान अंधारामध्ये दिवे खूपच सुंदर दिसतात. जर तुम्ही रांगोळीवरती वगैरे जर अशा प्रकारे चमकी वगैरे ॲड करून टाकलात तर खूप छान असं तुमचं अंगण उजळून जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे दिवे तुम्ही रेडीमेड घरच्या घरी पाण्यावर चालणारे यूज करू शकता. यामुळे तेलाची बचत होते आणि तुमचं अंगण खूप सुरेख खूप उज्ज्वल असं दिसतं आणि दिवाळी खूपच छान सेलिब्रेशन होते. ठीक आहे, तर आयडिया माझी कशी वाटली, व्हिडिओ आवडला का मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्ही प्रत्येक दिवाळीला हेच दिवे नक्की बनवचाल आणि नक्की वापरताल.
ठीक आहे, बघू शकता दरवाजाच्या बाहेरसुद्धा मी दिवा जो आहे तो लावून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता हा लाईटीमध्ये आहे, बिना लाईटचा आतमध्ये तुम्हाला मी रूममध्ये मगाशी दाखवलाच. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. असेच कंटेंट घेऊन येते. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय.